महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्य विधिमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या हिवाळी अधिवेशनात 8 सप्टेंबरला सुरुवात झाली आहे। या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज विधान परिषदेच्या सभागृहात एक धक्कादायक प्रकार घडलाय। विधान परिषदेच्या सभागृहात भाजप आमदार आज आपली भूमिका मांडण्यासाठी उठले। यावेळी ते माईकवर बोलत असताना त्यांचा माईकला हात लागला, पण या माईकला हात लागताच त्यांना विजेचा शॉक लागला। त्यांनी तातडीने विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना याबाबत तक्रार केली आहे। परत शॉक लागला सभापती मध्ये, याला हात लावला की शॉक लागतो। परत शॉक लागला सभापती मध्ये, याला हात लावला की शॉक लागतो। कारण शॉक लागून काय झालं तर राज्याचं नुकसान होईल, मला काय झालं तर। पुढे अर्थिंग माझ्यातली तो एक चित्रपट होता माहितीये, त्याच्यामध्ये बाईक वरती बोलता बोलता शॉक लागून पडतो, कसं होईल। अर्थिंग सभापती महोदय, थोडंसं सांगून अर्थिंगची जरा व्यवस्था कालही मी सांगितलं होतं। कारण शॉक लागून काय झालं तर राज्याचं नुकसान होईल, मला काय झालं तर। त्याची पूर्ण खबरदारी घेण्याचं नियोजन आहे आमचं। काही अशी हानी होणार नाही याची काळजी घेतोय मी। साहेब, सभापती महोदय, असे मित्र असतील तर मग बघा, विरोधक बाजू घेतात आणि हा म्हणतो पुतळा बांधला म्हणून। सभापती महोदय, सभापती महोदय, जरा खेळतं वातावरण तयार केलं। खेळतामध्ये महोदय, सत्यजित तुम्ही तांबे साहेबांनी सभागृहाचे लाड आहात आणि चांगला प्रसाद दिलाय, त्यामुळं सत्यजित तांबे साहेबांनी जो ठाणे भिवंडी बायपास बद्दल समृद्धी महामार्गाचा जो विषय काढला तो अतिशय महत्त्वाचा आहे। खरं तर मुलुंड पासून समृद्धी महामार्गावर चढण्यासाठी 2-2.5 तास लागतात आणि तिथून मग पुढे नागपूरला यायचं असेल तर 5.5 तासात आपण येतो। आम्ही वेळोवेळी मागच्या वेळी देखील मला वाटतं की या बाबतीत अनेक सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की आपण अनेक उन्नत मार्ग, भुयारी मार्ग, कोस्टल रोड आपण तयार करतो आहोत। तर या बाबतीत एक सूचना मागच्या 1-2 अधिवेशनापूर्वी मी सभागृहात केली होती की आपण जिथे समृद्धी महामार्ग संपतो तिकडनं टनलच्या माध्यमातून मुलुंडपर्यंत आणि मुलुंडपासून ऐरोलीपर्यंत हा जी कनेक्टिव्हिटी जर केली तर ती अतिशय उत्तम प्रकारे मुंबईकरांना, नवी मुंबईकरांना त्याचा उपयोग होईल आणि त्याच माध्यमातून मग पुढे जाऊन तो कोस्टलला देखील जॉईन करता येईल। त्यामुळे अशा प्रकारची व्यवस्था करण्यासाठी आपण सरकार म्हणून निर्देश देणार का? आणि महामार्गावरून उतरणारी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्याकडे वळतात, त्यामुळे वाहतूक नियोजन, ट्रॅफिक पोलीस तैनाती, स्मार्ट संकेत व्यवस्था व डायव्हर्जन योजना लागू करण्याबाबत शासनाची भूमिका काय? मंत्री महोदय। सभापती महोदय, प्रसाद दादांनी जी अपेक्षा व्यक्त केली आणि मला माहिती या सभागृहातील नाही, या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला विश्वास आहे की ज्या पद्धतीने नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा टाइम पिरियडमध्ये कंप्लीट केला, त्याच पद्धतीने हेही टार्गेट ओरिएंटेड काम मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या विचारामध्ये या राज्यामध्ये चालू आहे। हाही रस्ता, मग हा प्रश्न आपला वडपे ठाण्या रोडचा आहे आणि ज्या पद्धतीने की भुयारी मार्ग आपला MMRDA मार्फत होणारा उन्नत मार्ग सुद्धा झाल्यानंतर आणि तोही टार्गेट वेळेमध्ये होईल, डिसेंबर 28 पर्यंत ह्या उन्नत मार्ग होणं अपेक्षित आहे। तो असणारे मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट पासून चेडानगर ते आनंदनगर ठाणेपर्यंत आहे आणि 3 पदरी हा उन्नत मार्ग, तो MMRDAच्या अंतर्गत येतो, तो MSRDCच्या नाही। परंतु ज्या पद्धतीने समृद्धीहून मग आपण आमनेपासून नागपूरपर्यंत कसा प्रवासाचा आनंद घेत येतो, तशाच पद्धतीने ह्या पुढे सुद्धा हे रस्ते कंप्लीट झाल्यानंतर असाच प्रवासात सगळ्यांना
ट्रॅफिकचा अडचण येणार नाही आणि चांगला प्रवास सगळ्यांना करायला मिळेल. मला वाटतं आणि ज्या काही अडचणी असतील वारंवार त्यासाठी तेच प्रश्न आणि तेच उत्तर मला वाटतं आता 17 मिनिटापेक्षा जास्त. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.